असंच आपण बौद्ध मत शिकवणीमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर ते संघटन महत्त्वाचं आहे, त्यासाठी असे कार्यक्रम महत्त्वाचे आहे. ॲडव्होकेट मेश्राम आणि त्यांच्या पत्नी यांनी जे हे कार्यक्रमाची सुरुवात केली आणि वर्ष 4थं 5वं 7वं काय जे असेल ते खरंच कौतुकास्पद आहे. आपल्यामधलं जे नॅशनल लेवलचे ज्यांना बक्षीस मिळालं ते वेटलिफ्टिंग, त्यांना म्हणजे आपल्याकडे असे हिरेसुद्धा आहेत. आणि मला एक विनंती आहे, इथून पुढे तुम्ही हा उपक्रम राबवतात की नाही मला माहीत नाही, पण इथून पुढे कार्यक्रमामध्ये ना अगदी लहान मुलांनी जरी छोट्या छोट्या जरी गोष्टी केलेल्या असतील, तिथून ते सिनियर सिटीजन कोणत्याही क्षेत्रात कोणतीही ॲक्टिव्हिटी केलेली असेल त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवा. आपल्या माणसांचा आपणच आपल्या विचारपीठावर कौतुक करू आणि हे कौतुक हे मोटिवेशन असतं. त्यामुळे हे सगळे स्त्री पुरुष मुलं ज्येष्ठ नागरिक जे कोणी असतील त्यांचा आपण सत्कार ठेवूया. आपण इतक्या मोठ्या छान पेंडॉल टाकलाय, केटरिंग वगैरे सगळं एकदम छान सोय केलेली आहे आणि संयुक्त जयंती केलेली आहे. आणि कारण ताईंनी आता माझं काम अर्ध पूर्ण केलेलं आहे, ताईंनी माझं काम अर्ध पूर्ण केलेलं आहे. उरलेलं थोडं काम आहे, मी ते माझ्या मनोगतातलं ते मी माझ्या परीने मी प्रयत्न करते. आणि आपला जो हे जी संयुक्त जयंती आहे ना, संयुक्त जयंतीमध्ये मला माझ्या भाषणाचा विषय इथे असा वाटतो की हा जो छत्रपती शिवाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो प्रवास आहे ही लिंक आहे. आणि हा प्रवास जो आहे तो व्हाया म्हणजे शिवराय ते भीमराय व्हाया शाहू ज्योतिराव असा हा प्रवास आहे. त्यामुळे आपल्याला इथे हा जो ही जी लिंक आहे ती तोडता येत नाही. कारण आता परिस्थिती कशी आहे माहिती आहे का, भीमसैनिक शिवसैनिक हे एकच येत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे भीमाच्या सैनिकांना समजूनच घेत नाहीत आणि जिजाऊच्या लेकी रमाईच्या लेकींना समजावून घेत नाहीत. ही अडचण आहे आपली आणि म्हणून एकोपा राहणं आता गरजेचं आहे. माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना वंदन करू इच्छिते की जगातील सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध ज्यांच्या संकल्पनेतून हे स्वराज्य जन्माला आलं, ज्यांच्या डोक्यात ती सर्वप्रथम कल्पना आली त्या राजमाता जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केले ते बहुजनांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य ज्यांनी टिकविले ते छत्रपती शूरवीर छत्रपती संभाजी महाराज, आपल्या दोह्यांतून ज्यांनी सामाजिक प्रबोधन केलेत ते संत कबीर, संत तुकाराम, संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या सगळ्या संत गाडगे महाराज, या सगळ्या संतांची मांदियाळी आणि ज्यांनी स्त्रियांची सर्वप्रथम फौज उभारली, उद्योगधंदे उभारले स्त्रियांसाठीचे, त्या अहिल्यादेवी होळकर, शूरवीर आणि कणखर अशा माता रमाई, आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज आणि स्त्री शिक्षणाचे बीज रोवले त्या महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, दक्षिणेतील महात्मा फुले म्हणून ज्यांना ओळखलं गेलं ते पेरियार रामास्वामी नाईकर, त्या जंगलामधून भूमिगत राहून ज्यांनी स्वातंत्र्य लढा दिला ते बिरसा मुंडा, तंट्या भील आणि या सर्व महापुरुषांचे विचार, स्वातंत्र्याविषयीचे मानवतेचे जे विचार आहे, कार्य आहे ते भारतीय राज्यघटनेत लिहून त्यावर शिक्कामोर्तब केलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करते. आणि सर्व जे तुमचे गण आहेत, जो तुमचं मंडळ आहे त्या मंडळाचे सर्व तुम्ही लोक आणि उपस्थित सर्व श्रोते मायबाप हो, तुम्हाला सगळ्यात सर्वप्रथम मी अभिवादन करते. आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास म्हणजे आपल्याला असा विचार येईल की संयुक्त जयंती आपण का साजरी करतो, शिवाजी महाराज का? शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी घडून गेले आणि नंतरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास आहे आणि तो पण व्हाया शाहू आणि फुले असा झालेला आहे. आपल्याला शिवाजी महाराज जे आधी माहिती म्हणजे सांगितले गेले होते ते ब्राह्मणांनी जो सांगितलेले शिवाजी महाराज होते ते फार वेगळे होते आणि नंतर आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने कळले. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे त्यांच्याविषयीची माहिती महात्मा फुलेंना जी आधी कळाली ते एक लिटस नावाचे एक इंग्रज अधिकारी होते.
छत्रपती शिवाजी महाराजांवर एक इंग्रजीतून एक छोटंसं पुस्तक होतं लिहिलेलं. त्या पुस्तकातून माहिती इंग्रजीतून त्यांनी महात्मा फुलेंना सांगितली. महात्मा फुलेंनी ती ऐकली. त्यांच्या मनात ती एक उत्सुकता निर्माण झाली छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची. त्यांनी अधिक माहिती मिळवली. तेव्हा त्यांना कळलं की छत्रपती शिवाजी महाराज एवढा मोठा राजा, त्या राजाला सुद्धा शूद्र म्हणून नेमलं गेलं आणि शूद्रतेचे चटके शिवाजी महाराजांना भोगावे लागले. आणि शूद्रतेचे चटके काय असतात ते महात्मा फुलेंना माहिती होतं, कारण त्यांच्या जीवनात असाच प्रसंग घडून आलेला होता. तो प्रसंग होता की ते मित्राच्या लग्नात वरातीमध्ये चालले होते आणि एवढे श्रीमंत उच्च शिक्षित आणि त्यांना केवळ शूद्र आहे म्हणून त्या वरातीतून बाहेर हाकललं. तर शूद्रतेचा चटका महात्मा फुलेंनी सोसलेला होता आणि म्हणून तेव्हाच त्यांनी विचार केला होता की मी या विरोधात आवाज उठवेल आणि बहुजन समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देईल. पण मग मी हे कार्य कसे करेल? त्यावेळी त्यांना प्रेरणा मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या या माहितीतून. कारण ते माहिती मिळवताना त्यांना असं लक्षात आलं की त्यांना शूद्र म्हणून, शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं तरी सुद्धा, आणि त्यांचा राज्याभिषेक दादा भट्टाला इतक्या दुरून आणलं, करोडोनी सोन्याच्या मुद्रा दिला, तेव्हा कुठे राज्य पश्चिमेच्या घडून आला वगैरे. मग का घडला, केलाच पाहिजे होता का? तर ती तत्कालीन परिस्थिती होती, त्यामुळे ते करणं गरजेचं होतं. तो आणखी वेगळा भाग म्हणजे इतकं. आणि मग तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांचे हे सगळे जे काव्य आहेत, हे जो सगळं त्यांची जी वर्चस्व होतं ते सगळं मोडीत काढलं आणि सगळे जे 12 अलुतेदार बलुतेदार होते सगळे, या सगळ्यांना आपल्या राज्यामध्ये, राज्यकारभारामध्ये सामील करून घेतलं. आणि हीच प्रेरणा महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांकडून घेतली. हेच कार्य पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना आपलं गुरु मानलं आणि ते केलं. महात्मा फुलेंचे शिवाजी महाराज गुरु, शाहू महाराजांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज. ही शृंखला आहे. या सगळ्यांच्या जीवनाचं कार्य एकच होतं, माणुसकी, मानवता. माणसाला माणुसकी मिळवून देणं एवढं एकच कार्य त्यांचं होतं. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या कार्याचा धागा एकच आहे. शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. महात्मा फुलेंचंही म्हणणं तेच होतं, शाहू महाराजांचंही म्हणणं तेच होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून रयतेचंच राज्य स्थापन केलं, म्हणजे लोकशाही. पण हा इतिहास जो लिहिला गेला, म्हणजे आपण पूर्वी, आपला समाज पूर्वी अशिक्षित होता, भोळा भाबडा होता, त्याला इतिहास माहित नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या महापुरुषांचा इतिहास जो लिहिला तो ब्राह्मणांनी लिहिला. तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिला. आणि मग आपला समाज शिकू लागला, विचार करू लागला, तो बुद्धीच्या पातळीवर पडताळून पाहू लागला. तेव्हा त्याला कळलं की अरे हे तर सगळं चुकीचं आहे, याच्यात काहीतरी घुसखोरी केलेली आहे, खोडसाळपणा केलेला आहे. आणि मग त्यांनी तो इतिहास बदलला. इतिहास बदलला तर ब्राह्मणांनी इथे कांगावा केला की इतिहासामध्ये मोडतोड केली जाते आहे. अहो, तुम्ही खरा इतिहास लपवला, त्याच्यामध्ये घुसखोरी केली, आम्ही फक्त खरा इतिहास समोर आणतो आहोत. हे आपल्या लोकांनी, शिकल्या सवरलेल्या लोकांनी इथे सिद्ध करून दाखवला. तर काय इतिहास तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ब्राह्मणांनी घुसखोरी कशी केली हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्याचा संदर्भ आजच्या काळाशी आहे, तो पुढच्या मुद्द्यामध्ये येणार आहे, हे लक्षात घ्या. तर पहिलं त्यांनी सांगितलं घुसखोरी केली इतिहासामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? दादाजी कोंडदेव. दादाजी कोंडदेव यांनी त्यांना शिक्षण दिलं म्हणे. सैन्य म्हणजे कसं लढायचं, शस्त्र हाताचे वगैरे सगळं शिक्षण दिलं. तेव्हा आपले बहुजन जागे झाले. त्यांनी पडताळून पाहिलं, कागदपत्र तपासून पाहिली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दादाजी कोंडदेवांचे ते संबंधच नाहीये. शिवाजी महाराजांचे गुरु ते नव्हतेच. त्यांचे गुरु होते तुकाराम. रानडे यांनी संत साहित्य लिहिलं तेव्हा तुकारामांची स्तुती केली. मग आता तुकारामांना टफ फाईट कोणीतरी पाहिजे ना त्यांच्या लेवलचं. इकडे मग रामदासांना आणून बसवलं. त्याच्या आधी मग इथे दादोजी कोंडदेवांना आणून बसवलं.
मग इतिहास तपासता तपासता आपल्या बहुजनांना कळलं की हे दादोजी कोंडदेव आहेत कोण. हा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना कळलं की ते आदिलशहाकडे चाकरी करत होते. आदिलशहाकडे चाकरी करणारा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु असू शकतो का, मार्गदर्शक असू शकतो का. त्यानंतर त्या युद्ध म्हणजे आदिलशहाने त्याचा दादोजी कोंडदेवचा हात कापला होता. त्याला एक हात नव्हता. ज्याचा हात कापलेला असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांना शस्त्रांचं शिक्षण देईल का. बहुजन शिकले आणि त्यांनी तो खोटा इतिहास कसा आहे हे सिद्ध केले. आणि इथे दादोजी कोंडदेव त्यांच्या शिक्षणामध्ये कुठेच असं कागदपत्राचे पुरावे सापडत नाहीत. अगदी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो होता त्या राज्याभिषेकामध्ये तिथे सुद्धा ते दादोजी कोंडदेव उपस्थित नव्हते. त्यांचं पत्र आहे नंतर की उपस्थित न राहू दिल्याबद्दल माफी मागितली, भेटण्याची परवानगी मागितली. ते जर गुरु असते तर माफी मागितली असती का, भेटण्याची परवानगी मागितली असती का, नाही. तर असा खोडसाळपणा महाराजांच्या या इतिहासामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी गोष्ट, जेम्स लेन. जेम्स लेन हा इंग्रजी साहित्यिक होता, इंग्रज अधिकारी होता. त्याने ग्रंथ लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांवर. शिवाजी महाराज द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया या नावाचा. आणि तो लिहिण्यासाठी त्यांना मदत केली पुण्यातील काही ब्राह्मणांनी मदत केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खोडसाळपणा केला की माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर शिंतोड्या उडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रत्येक वेळी इथे जे पुण्याला आता लाल महाल तिथे असं एक छान शाहू शिवशाहीचं असं एक हे केलेलं आहे, एक काय एक्झिबिशन सारखं, प्रदर्शनासारखं. तिथे दादोजी कोंडदेव, माता जिजाऊ आणि बालपंत छत्रपती शिवाजी महाराज असं त्यांनी पुतळे उभारलेले आहेत. आणि तिथे माता जिजाऊंची बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक वेळी शहाजी राजे त्यांची गैरहजेरी दाखवलेली इतिहासात. इतिहास लिहिताना शहाजी राजांची गैरहजेरी दाखवलेली आहे. ते तिकडे आदिलशहाकडे होते, ते विजापूरला होते, ते तिकडे त्यांना सरदारकी मिळालेली होती. पण त्यांनी खरा इतिहास हे सांगतो की बाल शिवाजी आणि जिजामाता यांना त्यांनी तिकडे त्यांच्याकडे नेले होते. तिकडे त्यांनी शिक्षण दिलं. या माता म्हणजे आपण माता पिता असतो, मुलांना शिक्षण देतो, 10वी 12वी नंतर काय करायचं प्लॅनिंग करतो, सगळे माता पिता म्हणून आपल्या भूमिका पार पाडतो. शिवाजी महाराजांच्या माता पित्यांनी त्यांची भूमिका पार पाडली नसेल का, निश्चितच पाडली असणार, पाडलीच किंबहुना. त्यांनी त्यांना वयाच्या 12व्या वर्षापर्यंत सगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं. आणि नंतर ते पूर्णपणे तयार झाले आहेत असं कळल्यानंतर त्यांना पुण्याला पाठवलं, जी जहागिरी मिळालेली होती ती सांभाळण्यासाठी. पण शालेय शिक्षणामध्ये 4थीच्या धड्यामध्ये पान नंबर 16 वरती असा संदर्भ दिलेला, म्हणजे धडा ऍड करून टाकलाय की छत्रपती शिवाजींचे बालपणाचे शिक्षण आणि त्यांचे गुरु कोण, दादोजी कोंडदेव, असा त्यांनी तिथे संदर्भ टाकलेला आहे. आणि त्यासाठी संभाजी ब्रिगेडने लढा दिला की हा धडा काढा. दादोजी कोंडदेव ठाण्याला स्टेडियम केलेलं आहे. जे ज्या खेळात प्रावीण्य मिळवले त्यांच्यासाठी ते बक्षीस, त्यांचा पुरस्कार दिला जातो. त्याविषयी संभाजी ब्रिगेडने लढा दिलेला आहे. इथे जो पुतळा उभारलाय त्याविषयीचा लढा दिला. आणि ह्या सगळ्यामध्ये आणि ते पुस्तक जे होतं शिवाजी महाराज, शिवाजी द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया, त्या पुस्तकाच्या विरोधात सुद्धा संभाजी ब्रिगेडने काम केलेलं आहे आणि हा खोटा इतिहास पुसून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. या खोडसाळ इतिहासात आणखी एक कल्याणचीच गोष्ट आहे. ती खरं तर ती एक भाकड कथा आहे, म्हणजे खरं घडलेलं नव्हतं असं म्हणतात. अनेक वक्ते आपल्या भाषणात शिवाजी महाराजांबद्दल म्हणतात की शिवाजी महाराज त्यांच्या समोर ती सुभेदाराची ती सून होती, मग तिला समोर आणलं आणि मग तिला नजराणा म्हणून पेश केलं. शिवाजी महाराज चिडले आणि तिचा चोळी बांगडीने तिचा सत्कार केला. आणि त्यावेळी ते म्हणाले, अशीच आमची आई असती आम्हीही सुंदर, अशीच आमची आई असती सुंदर, आम्हीही झालो असतो सुंदर, वदले छत्रपती. हे घुसटलं मध्ये का, छत्रपती शिवाजी महाराज सुंदर नव्हते का, माता जिजाऊ सुंदर नव्हत्या का, साधारण दिसायला होते का.
तरी सुद्धा मुद्दाम या पद्धतीने एंट्री करवलेली आहे. आणि म्हणून हा जो खोटा इतिहास आहे तो खोटा इतिहास सगळा पुसून महात्मा फुलेंनी त्यांची रायगडावर समाधी शोधून काढली. जगातली पहिली त्यांनी शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी 1869 साली साजरी केली. तिथून पुढे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आणि त्यानंतर लोकांचं प्रबोधन व्हायला लागलं. महात्मा फुलेंनी बहुजनांसाठी ते प्रबोधन करायचं होतं, प्रेरणा घेतली होती, प्रबोधन व्हायला सुरुवातही झाली होती. पण नंतर महात्मा फुलेंच्या निधनानंतर हे जे महात्मा फुलेंनी समाज क्रांती केली होती, लोकमान्य टिळकांनी ती धर्मक्रांतीमध्ये परावर्तित केली. कशी? आपण ऐकलेलं आहे, शाळेच्या पुस्तकात प्रश्नाची उत्तरं लिहिली आहे. शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराज जयंती आणि गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला, महात्मा फुलेंनी सुरू केला होता. आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या या शिवजयंतीला मागे टाकण्यासाठी गणेशोत्सव पुढे आणला. आणि जे लोकांमध्ये परिवर्तन होत होतं ते बाजू मागे राहिलं. लोक पुन्हा भक्तीकडे वळले आणि हे भक्ती परिवर्तन लोकांमध्ये घडवून आणण्याचं काम केलं. म्हणजे जी क्रांती केली होती त्या क्रांतीला प्रतिक्रांती लोकमान्य टिळकांनी केली. आजही तेच आहे. आज बघा, आपली तर 14 एप्रिल एक जयंती, एक दिवस आपला असतो, आपण नाचतो पण आणि वाचतो पण. हा आपला अधिकार आहेच एका दिवसाचा. सगळ्यांनाच लोकशाहीने तो अधिकार दिलेला आहे. पण हे जे क्रांती प्रतिक्रांती होती, गणेशोत्सव साजरा केला, शिवजयंती मागे सारली. आजही छोटे जे सण उत्सव तुम्ही बघतात त्याचे मोठे इव्हेंट तयार केले जात आहेत, मोठे इव्हेंट. का? तर लोकांना पुन्हा त्या समाज क्रांतीपासून भक्तीकडे वळवायचं. आणि आपण लोकांना ज्या पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत, शिक्षण आहे, आरोग्य आहे, स्वच्छता आहे, समानता आहे, स्वातंत्र्य आहे, त्यांना नोकऱ्या आहेत, घरं आहेत, हे सगळं देण्यापासून सरकार फेल झालेलं आहे. हे लपविण्यासाठी त्यांना पुन्हा भक्ती मार्गाकडे वळवण्याचं, खोट्या भक्तीकडे वळवण्याचं काम, अजेंडा सुरू आहे. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला हवं. आणि या महापुरुषांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो भारत आज आपल्याला दिसतोय का, हे पाहणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असा एकदम कडक आदेश त्यांनी दिलेला होता. त्याच शेतकऱ्यांविषयी महात्मा फुलेने सुद्धा भूमिका घेतली होती. त्यांनी जे लेखन केलं, शेतकऱ्याचा आसूड असेल किंवा ब्राह्मणांचे कसब असेल किंवा तृतीय रत्न नाटक असेल किंवा त्या अखंड आधी त्यांच्या रचना असतील, या सगळ्या रचना त्यांनी मनोरंजन म्हणून लिहिल्या नाही तर प्रबोधनासाठी लिहिल्या आणि शेतकऱ्यांची बाजू मांडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शेतकऱ्यांविषयी म्हणजे शेतकरी आत्महत्या जे होतात त्याच्यावर उपाययोजना आधीच सांगून ठेवल्या होत्या की सरकारने त्यांना म्हणजे शेतसारा जो मिळेल त्याच्यातून जो सरकारचा वाटा आहे त्याच्यातून पुन्हा उरलेल्या पैशात समान वाटप व्हावं. शेतकऱ्याला जे काही बियाणं लागत असेल, पाणी लागत असेल, हत्यारं लागत असेल, खत लागत असेल, शेती लागत असेल, सगळं जे काय असेल ते देण्याची जबाबदारी सरकारची आहे. हमी भावाने घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. अगदी जे भाकरानंगल प्रकल्प, दामोदर व्हॅलीचा जो नदीचा प्रकल्प, की म्हणजे या नद्या ज्या शाप ठरत आहेत पुरामुळे, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यावर उपाययोजना सांगितल्या. ते वरदान कसं ठरेल हे यावर उपाययोजना सांगितल्या की शेतकऱ्यांचं त्या पुरामुळे नुकसान होणार नाही, पण इम्प्लिमेंट केलं गेलं नाही. महात्मा फुलेंनी जे लेखन केलं त्या लेखनावरती इम्प्लिमेंट केलं गेलं नाही. कारण या महापुरुषांना पचवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. का सतावतो इथल्या व्यवस्थेला आजही आंबेडकरवाद? प्रके अत्रे म्हणाले होते की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर. हे त्यामुळे आजही त्यांना आंबेडकरवाद पचवणं अवघड जात आहे. आणि बाबासाहेबांच्या या कार्यामागे या महापुरुषांची सगळी प्रेरणा आहे. हा खोडसाळपणा सगळा इतिहासामध्ये या ब्राह्मणांनी केलेला आहे. आज जर आपण बघितलं, आता एक रिसेंट मुद्दा आहे की SC वर्गाला जे आरक्षण दिलं जात आहे ते आरक्षण त्याच्यामध्ये
बौद्ध लोकच त्याचा फायदा घेत आहेत. एसटी मधल्या ज्या इतर जाती आहेत महाराष्ट्रापुरता जरी विचार केला त्यांना याचा फायदा होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आम्ही एसटी मध्ये जातीप्रमाणे आम्ही कोट्याचं वर्गीकरण करणार. हा रिसेंट मुद्दा आहे. म्हणजे बघा एसटीच्या हे जे कोटा आहे कोट्यामध्ये कोटा तयार करणार ना. आपल्याला जो आरक्षणाचा कोटा दिला आहे कोट्यामध्ये कोटा करणार आणि बौद्धांचा काटा काढणार. बौद्धांचा काटा काढण्याचं काम हे षडयंत्र आहे. त्यावेळी सुद्धा तेच केलं, आताही तेच केलं. महात्मा फुलेंना इंग्रजदार्जीने ठरवलं, शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक ठरवलं, कुळवाडी भूषण असं एक त्यांना उपाधी महात्मा फुलेंनी त्यांना दिली होती. म्हणजे शेतकरी रयतेचे ते राजे होते. त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक केला. ते गो ब्राह्मण प्रतिपालक होते का? ते बहुजन प्रतिपालक होते. आणि त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक केलं. त्यात महाराजांकडे घोडे होते, महाराजांकडे हत्ती होते, महाराजांकडे गायी कधीच नव्हत्या. आणि ज्या ब्राह्मण म्हणजे या मनुवाद्यांनी औरंगजेबाने संभाजी महाराजांना जेवढं छळलं नसेल तेवढं या मनुवाद्यांनी संभाजी राजांना छळलेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या सुपुत्राला यांना सगळ्यांना छळलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा आता उपयोग कसा करायचा आहे? गो ब्राह्मण प्रतिपालक केलं. ते हिंदू राष्ट्राचे संरक्षक होते. हिंदू राष्ट्रासाठी शिवाजी महाराज कशासाठी लढले? हिंदू राष्ट्रासाठी लढले. हिंदू राष्ट्रासाठी लढले. स्वराज्याची संकल्पना त्यांनी आणली. माता जिजाऊच्या मनातली स्वराज्याची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. त्या स्वराज्यात त्यांनी लोकशाही आणली आणि त्या लोकशाहीमध्ये ते केवळ हिंदू राष्ट्रासाठी लढतील का? शिवाजी महाराजांचा इथे फक्त ओळख आपल्याला काय आहे इतिहासात की त्यांनी काय केलं? आग्र्याहून सुटका, त्यानंतर अफजल खानाचा वध, त्याचा कोथळा बाहेर काढला आणि शाहिस्तेखानाची बोटे छाटली. बस एवढीच ओळख आपल्याला इतिहासकारांनी जास्त करून दिलेली आहे. आणि म्हणून मुस्लिम शिवाजी महाराजांचे विरोधक होते. त्यांनी हिंदू राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराज लढले, मुस्लिम त्यांचे विरोधक. आणि म्हणून बरोबर शिवाजी महाराजांचं तो नाव वापरून आजही हिंदू मुस्लिम दंगली म्हणजे मुस्लिमांना मारण्याचं काम सुरू आहे. मुस्लिम विरोधी प्रचार करण्याचं काम सुरू आहे. अगदी दलितांना सुद्धा मारलं जात आहे का? त्यांनी हिंदू धर्म सोडून ते बौद्ध झाले ना, मग ते पण दुश्मन. हे शिवसैनिकांच्या डोक्यात घातलं जात आहे, भीमसैनिकांच्या विरोधात आणि मुस्लिमांच्या बाबतीत सुद्धा. कसं? म्हणजे अफजल खानाने शिवाजी महाराजांचा वध केला आहे. वारंवार 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 तीच घटना सांगतात, पण त्याच वेळी ते ही घटना सांगायला जाणीवपूर्वक विसरतात की अफजल खान ज्यावेळी हल्ला करून आला महाराजांवर त्यावेळी त्यांचं संरक्षण करणारा महाराजांचा अंगरक्षक हा सिद्दी इब्राहिम होता. सिद्दी इब्राहिम नावाचा मुसलमानच होता आणि त्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं. हे सांगायला ते का विरोधात? ते सोयीस्कररित्या विसरतात. अशा पद्धतीचं इथे वातावरण तयार करण्याचं काम सुरू आहे. तर मग इथे जो कोटा आहे ना, कोट्यामध्ये कोटा तयार करायचा म्हणजे आपला आरक्षण आहे त्याच्यामध्ये आता जो 57.5 महाराष्ट्रामध्ये एसटी जातीच्या जितक्या काही 100च्या आसपास जाती आहेत त्यात बौद्धांचा नंबर 37वा आहे. 37व्या नंबर मध्ये तिथे बौद्धांचं जी टक्केवारी आहे ती 57.5 टक्केवारी आहे. त्यात मुख्य जे बाकीचे आहेत मांग, चांभार आणि म्हणजे मेहतर म्हणजे भंगी ह्या समाजाचे आहेत आणि इतर. मग ती टक्केवारी सगळ्यांमध्ये समान वाटायची. याच्या मागचा खरा उद्देश काय? ज्ञानबाची मेघ काय आहे याच्यामध्ये हे आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. का? एकतर ज्या ज्या काही मनुवादी कृती घडून येतात त्याला सगळ्यात पहिला विरोध कोण करतं? सगळ्यात पहिला विरोध बौद्ध करतात.
SC ST व ओबीसी पैकी कोणीच करत नाही, बौद्ध करतात. मग या बौद्धांचा काटा कसा काढायचा? म्हणजे आता काय तुम्हाला आपल्याला पूर्वी जसा छळ झाला, पूर्वी जसं गावकुसा बाहेर ठेवलं, तसं आता शक्य आहे का? राज्यघटनेत बाबासाहेबांनी तशी तरतूद करून ठेवली ना, मेन एरियात आपण राहायला आलो, आता ते करणं शक्य नाही. मग यांच्या आर्थिक नाड्या आवळायच्या, म्हणजे हे बरोबर आर्थिक दृष्ट्या गावकुसा बाहेर जातील. हा या एसटीच्या कोटा वर्गीकरण करण्यामागचा उद्देश आहे. मग तिथे मग तुम्हाला तुमच्या याच्या टक्केवारीप्रमाणे तेवढंच आरक्षण मिळेल. मग आरक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही, मग तिथून पुढे बढतीमध्ये सुद्धा आरक्षण मिळणार नाही. जे काही होतं त्याच्यात खाजगीकरण सुद्धा होऊन गेलं, तो भाग तर आणखी वेगळा. मग आपली आर्थिक अडचण होणार. बौद्धांमध्ये सुद्धा आता 2 कॅटेगरी आहेत पहिल्यापासूनच तशा. एक अतिशय गरीब आहेत, एक आपल्यासारखे खाऊन पिऊन सुखी आहेत. तर आपल्याला एवढ्यात करू नका चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही, रणात आहेत झुंजणारे अजून काही. तर हे जे रणात झुंजणारे आहेत, या आपल्या मागे जे राहिलेले समाजाचे लोक आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी तन्मन धनाने काम करतायत. त्यांच्या आर्थिक नाऱ्या आवडल्या की ते पण बरोबर मागे हटणार आणि त्यांची आपली आर्थिक स्थिती, म्हणजे आधीचे बौद्ध जे ते गरीब आहेत ते गरीबच, या वर्गाला बौद्ध त्यांना सुद्धा गरीब करायचे, हा त्या मागचा उद्देश आहे. मग बौद्धांनाच का करायचे? कारण आपण एकदम शेर असल्यासारखे आपण विरोध करतो ना. मग आपली परिस्थिती कशी करणार? हे केल्यानंतर यांनी विरोध करायचा नाही. म्हणजे आपली परिस्थिती, वर्गीकरण जर झालं ना, तर आपली परिस्थिती दात आणि नख नसलेल्या वाघासारखी होणार आहे. तेच त्यांना करायचंय. मग उरले कोण? एसटी मधले मांग असतील, चांभार असतील, किंवा हे मेहतर समाजाचे, भंगी समाजाचे असतील. हे सगळे आपल्याला स्वतःला ते हिंदूच समजतात, ते आपल्याला हिंदूच समजतात. मग यांच्यापासून यांना त्रास नाहीये, ते निरुपद्रवी आहेत. मग यांना आरक्षण देऊया, त्यांना खुश ठेवूया. म्हणजे जे आपले बहुजन आहेत, आपल्यातच लावून दिली आहे झुंज, भांडण पण नाही, झुंज लावून दिलेली आहे. पुढचा नंबर कोणाचा आहे? पुढचा नंबर मराठ्यांचा आहे. मराठा आणि ओबीसी त्यांच्यामध्ये पुन्हा अशा सब कॅटेगरी करतील आणि पुन्हा अशाच पद्धतीने झुंज लावून देण्याचं काम इथे मनोवादी करतात. पूर्वीपासून हे चालत आलेलं आहे. अशा पद्धतीने खोडसाळ प्रचार करतायत, इतिहास बदलतायत, वेगवेगळ्या पद्धतीने आपले महापुरुष आपल्या समोर आणतायत. शिक्षणातून आपले महापुरुष आपल्याला बाजूला काढून टाकलेले आहेत, त्यांचा इतिहासच चालू देत नाहीयेत ना. आणि जर समोर आणला तर चुकीच्या पद्धतीने आणलेला आहे. असा हा सगळा खोडसाळपणा इथे चालवलेला आहे आणि तो आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय पाहिजे? शिक्षण पाहिजे. आणि ते शिक्षणच त्यांनी त्या महाग करून टाकलं की त्यांनी आता शिकायलाच नको. म्हणजे जे इथे महात्मा फुलेंनी शिक्षणाचं बीज रोवलं आहे, विशेष करून स्त्री शिक्षणाचं बीज रोवलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याची ढाल महिलांना प्रदान केलेली आहे आणि इतकं शक्तिमान बनवलेलं आहे. पण आता आपल्याला काय लाडक्या बहिणींच्या योजना दिलेल्या आहेत. दोडके आहोत का आपण? मग दोडक्या भावांचं पण काय? आपण दोडके नाही, लाडक्या तर नाहीच आहेत आपण. बाबासाहेबांनी आपल्याला एवढं दिलेलं आहे की आपण बिल्डिंग मधून खाली उतरल्यानंतर आपल्याकडे 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, आपले इतके छान छान आपण कपडे पेहराव सगळं आपण इथे करू शकतो. शिक्षणाचं मगाशी म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुलेंनी सुद्धा ते सांगितलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. या सगळ्याचं कारण अविद्या आहे हे त्यांना माहिती होतं. जसं रोग्याला औषध लागतं तसं अंधश्रद्धा आणि या सगळ्या गोष्टी, अज्ञानाला शिक्षण हेच एकमेव औषध आहे. आणि या एसटी मधले ज्या इतर कॅटेगरी, म्हणजे समानतेचा अधिकार, एसटी मध्ये कोटा देताना त्यांनी काय शब्द वापरला? अतिशय गोजीरवाणा शब्द वापरला, समानतेचा अधिकार. मग समानतेचा अधिकारच द्यायचा आहे एसटी कॅटेगरीतल्या इतर वर्गांना, तर त्यांना
त्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांनी शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्राथमिक पातळीपासून त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते शिकतात की नाही तेव्हा कुठे पुढे आणून 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 त्यांना त्या लेवलला आणलं पाहिजे, तेव्हा त्या आरक्षणाचा फायदा घेतील. आणि साधी गोष्ट आहे, बौद्धांची संख्या 57%, तर आपला आरक्षणाचा आकडा जास्त असणारच इतरांपेक्षा. बाकी जो आहे तो 9%, 12% असा आहे. आणि आपण जर शिकलो नसतो ना, आपण का बौद्ध आरक्षण जास्त घेत आहोत? त्याला कारण बाबासाहेब आहेत, त्याला कारण महापुरुषांची विचारधारा आहे. कारण बाबासाहेब म्हणाले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, तंतोतंत बाबासाहेब म्हणाले ते पाळलं आपण शिकलो आणि आरक्षण मिळवलं. बाबासाहेब इतरांना नाही म्हणाले का शिका? ते शिकले असते तर त्यांना पण आरक्षण नसतं का मिळालं? पण ते वेगळ्या गोष्टीमध्ये, अंधश्रद्धेमध्ये ते रममान झाले. मग त्यांनी सुद्धा अंधश्रद्धा सोडावी, शिक्षणाची कास धरावी, महापुरुषांचे विचार त्यांनी अंमलात आणावेत, आपोआप त्यांना आरक्षण मिळणार आहे. या पूर्ण या ज्या महापुरुषांच्या ज्या विचारधारेमध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये फार मोठं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच 14 एप्रिल तारीख मोठी जबर आहे. 14 एप्रिल तारीख मोठी जबर आहे, युगंधराच्या जन्माची ती खबर आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण बाबासाहेबांच्या निमित्ताने आपण इतर महापुरुषांचा सुद्धा विचार करतो. मला एक कथा इथे सांगावीशी वाटते की एक राजा होता. त्या राजाला एक मुलगी होती. तिचं लग्न करायचं ठरलं आणि त्याप्रमाणे मग स्वयंवराची पद्धत होती. स्वयंवरासाठी विविध देशांमधून राजपुत्र आले. एक अट होती, राजाने सांगितलं की शेजारीच तिकडे एक राक्षस राहतो. तो राक्षस लोकांना उचलून येतो, खूप छळतो, लोकांना उचलून नेतो, त्रास देतो. जो कोणी त्या राक्षसाला मारेल त्याला त्याच्या गळ्यात राजकन्या वरमाला घालेल. एक राजपुत्र पुढे आला, त्याने एकदम शौर्याने त्याने तलवार वगैरे काढली आणि त्याने तो विडा उचलला, जंगलाकडे गेला राक्षसाशी युद्ध करण्यासाठी. तिथे राक्षस होता. मग त्या दोघांमध्ये आधी तो गुहेमध्ये गेला. गुहेमध्ये खूप माणसं साखळदंडाने बांधून ठेवलेली होती आणि त्याने राक्षसाशी युद्ध केलं. त्याचा शिरच्छेद सुद्धा केला. शिरच्छेद केल्यानंतर जादू झाली. परत त्याचं डोकं त्याच्या धडाला जाऊन चिकटलं. ज्याचे ते पुन्हा तेच केलं. त्याने मग हात तोडले, पुन्हा हात जाऊन चिकटले, पाय तोडले, पुन्हा पाय जाऊन चिकटले, परत देह त्याच्या तसा तयार होता. खांडोळ्या केल्या त्याच्या, पुन्हा तो राक्षस तसाच तयार व्हायचा. आणि मग तिथे साखळदंडाला बांधलेला एक म्हातारा माणूस, तो म्हणतो की हा असा मरणार नाही, याचा जीव पोपटात आहे. त्या पोपटाला मारलं की हा बरोबर मरणार. त्या पद्धतीने त्याला लगेच राजपुत्राला त्या पिंजऱ्याकडे झेप घेतली, पिंजऱ्याचा दार उघडला, त्या पोपटाला बाहेर काढला, पोपटाला मारला आणि इकडे राक्षस मेला. सांगण्याचा उद्देश काय? जेम्स लेन हा एक निमित्त होता. ज्या काही घटना घडतात ना आजच्या काळाची सुद्धा, तुम्ही एक विचार करून बघा, ज्या काही घटना घडतात ना ते समोर जे दिसणारे लोक असतात ना ते नाममात्र असतात. राक्षस जेम्स लेन नाममात्र होता. त्याला काय माहिती शिवाजी महाराजांविषयी? नाममात्र होता तो राक्षस. आणि पोपटात जो जीव होता ना तो पोपट कोण होता? जेम्स लेनला शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगणारे पुण्यात बसलेले ब्राह्मण होते ना, तो पोपट होता. तिथे पोपटाला मारणं गरजेचं आहे. म्हणून खरे सूत्रधार कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आज म्हणजे अगदी आता तर अगदी याच्याने राजरोसपणे संविधानाला विरोध केला जातो, राजरोसपणे मुस्लिमांना विरोध केला जातो, राजरोसपणे दलितांना विरोध केला जातो. अत्याचाराच्या घटना घडतात, प्रक्षोभक भाषणं होतात, सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग हे रयतेचं राज्य शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं का? हे संविधानामध्ये लिहिलेलं लोकशाहीचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं का? महात्मा फुलेंनी जे सामान्य विषयांचं जे लेखन करून ठेवलं, ती कृती केली, शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं, यांच्या स्वप्नातला भारत हा होता का? हा विचार करणं इथे आता गरजेचं आहे. कारण आता रात्र वैर्याची आहे, रात्र वैर्याची आहे आणि आपल्याला जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आता काय केलेलं आहे, मनोरंजनाचा अति उपलब्धता करून दिलेली आहे.
पिक्चर पाहिजे पिक्चर घ्या, थ्रिलिंग स्टोरी पाहिजे थ्रिलिंग घ्या, तुम्हाला स्पोर्ट्स पाहिजे 2020 घ्या, काय स्पोर्ट्स असेल दिवस रात्र ते घ्या, गाणी पाहिजेत गाणी घ्या, डान्स पाहिजे डान्स घ्या, कार्टून पाहिजे कार्टून घ्या, स्पोर्ट्स जे काही असेल अति उपलब्धता मनोरंजनाची की तुमचं आपलं डोकं बधीर करून ठेवलेलं आहे. जास्त विचार करायचा नाही, आपण जे चाललंय ते तुम्ही तुमचे तुमचे मशगूल राहा आणि आम्हाला जे करायचे ते करू. मग काय मनुवादी आणि भांडवलदार एकत्र जमा होतील आणि मग काय इथे आम्ही जंगलाच्या जंगल हडप करू, जमिनीच्या जमिनी आम्ही हडप करू, आम्ही इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून कसलीच पावती बिवती न घेता पाहिजे तसा आम्ही पैसा घेऊ आणि तो पैसा आम्ही इथल्या सगळ्या इव्हेंटला देऊ. तुम्हाला मिळाला का कुठला पैसा इथून इव्हेंट करण्यासाठी, हे कार्यक्रम करण्यासाठी? तुम्ही वर्गणी घेतले असणार, प्रत्येकाने वर्गणी दिलेली आहे, वर्गणीतून हे सगळं उभं राहिलेलं आहे. आपल्याला कोण इव्हेंटला पैसा मिळत नाही, कारण आपल्याला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या कंपनीकडून पैसे मिळत नाही आणि हा पैसा करोडोंच्या घरातून असतो. हा पैसा आपला आहे, कारण जो आपण कर भरतो तो कर आपल्या खिशातून गेलेला आहे आणि ज्या कंपन्या आपल्याला या इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून पैसे देत आहेत त्या कंपन्या मग ते मालक आहेत, ते फायदा बघतील. यांना इकडे पैसे दिल्यानंतर ते लॉस कसा भरून काढतात? आपल्यासारखे आपली मुलं बाळं जे बहुजन आहे त्यांच्यामध्ये मग काय करणं? पगार कपात करणं, कामाचे तास वाढवणं, नंतर काही चुका झाल्या की पुन्हा त्यांना नोकरीवरून काढून टाकणं. कमीत कमी पगारात 10-10, 15-15 हजारात आपली मुलं काम करतायत. यांचा हक्काचा पगार कुणाला मिळतोय? इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून यांनाच मिळतोय. आणि गरीब आणखी गरीब तो म्हणजे बिचारा तरुण शिक्षण घ्यायचा, एवढा शिक्षणाचा खर्च, इकडून तिकडून शिकलाच तर त्याला नोकरी नाही आणि इतर जो बहुजन समाज यांची म्हणजे बहुजन समाजातली ही मुलं यांना एकतर एकदम म्हणजे धर्म, राष्ट्र, जात, दंगली यांच्यामध्ये गुंतवून ठेवलं. पगार हा अशी आपल्या आजच्या युवकांची परिस्थिती आहे, ही युवकांची परिस्थिती आहे. तर म्हणून आपल्याला इथे सावध राहणं गरजेचं आहे. आपल्याला मग मार्गदर्शन कुठून मिळेल? मार्गदर्शन कुठून मिळेल आपल्याला? तर मार्गदर्शन द्यायला इथे 100 वर्षांपूर्वी इथे महात्मा फुलेंनी ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, विचार मांडलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी लेखन करून ठेवलेलं आहे. हे सगळं लेखन काही मनोरंजनासाठी नव्हतं, हे लेखन प्रबोधनाचं साहित्य होतं. कारण प्रबोधन करण्याचे एक पद्धती आहे, एकतर तुम्ही गाण्यातून प्रबोधन, जलस्यांमधून प्रबोधन झालं, साहित्यामधून प्रबोधन होतं, आंदोलनातून प्रबोधन होतं, मोर्चांमधून प्रबोधन होतं. तर इथे महात्मा फुलेंनी लेखन करताना, प्रबोधन करताना त्यांनी बघितलं सद्यस्थिती काय आहे, त्याच्या आधीची स्थिती काय होते, याचा अभ्यास करून मग भविष्यकालाचा वेध घेतलेला आहे. आणि म्हणून आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी यांचे विचार इथे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ठरतात. आणि म्हणून महापुरुषांचं वाचन करणं गरजेचं आहे. जे जे काही बदल घडतायत आजच्या सरकारामध्ये ते आपण स्वीकारतच राहिलो तर एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला होता बेडकाचा, तसा आपल्याला करावं, तशी आपली परिस्थिती व्हायला नको हे लक्षात घ्या. कारण त्या शास्त्रज्ञाने त्याच्या प्रयोगात काय केलं? एक भांड घेतलं, त्या भांड्यामध्ये एक बेडूक ठेवला आणि ते भांड तोपर्यंत बेडूक होता त्या भांड्यामध्ये, ते भांड त्याने गॅसवर ठेवलं, कमी सीमवर, एकदम कमी याच्यावर आचेवर. बेडूक त्या पातेल्यात तसाच राहिला. मग ते खालून पातेलं तळाशी तापलं तर थोडा वर आला, त्याला काही नाही, ओके, त्याने ऍडजस्ट केलं स्वतःला ऍडजस्ट केलं. मग पाणी जरा गरम गरम होत चाललं तरी पण त्याने ऍडजस्ट केलं स्वतःला. आणि पाणी नंतर अचानक उकळायला लागलं तेव्हा त्याला उडी घ्यायची होती, पण त्याला पाण्यातून बाहेर उडी घेता आली नाही आणि तो बेडूक तिथेच मरून गेला. त्याला जगण्याची संधी होती, जेव्हा त्याला पातेल्यात टाकलं तेव्हाच त्याला बाहेर उडी मारता आली असते, जेव्हा पातेल्यात थंड होतं किंवा थोडस तापतंय असा अंदाज आला
तरी सुद्धा त्याला बाहेर उडी मारणं शक्य होतं, पण त्याने बाहेर उडी मारली नाही. तो ऍडजस्टमेंट करत गेला. ही ऍडजस्टमेंट आपण करत गेलो तर आपल्या पुढच्या भवितव्य जे आपल्या पुढच्या पिढ्या आहेत त्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. त्यांना भविष्यात खूप खूप ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. त्यासाठी काय करायचंय आपण? त्यासाठी आपण राजकारणात सहभाग घ्यायचा. राजकारणात सहभाग घ्यायचा म्हणजे एकदम खरंच का राजकारणात जायचं तर नाही. आपण फुल टाइम राजकारणामध्ये म्हणजे फुल टाइम कार्यकर्ते बनायचंय. फुल टाइम कार्यकर्ते म्हणजे पेड वगैरे असं काही नाही. तर काय करायचंय? फक्त आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्यावर अंकुश ठेवणे, जे काही योजना आहे त्याला विरोध करणे. कारण सरकार, आपण ज्यांना निवडून दिलंय, सरकार ठरवतं ना तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची, तुमच्या मुलांनी कोणत्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं, तुमच्या मुलांनी शाळेत अभ्यासक्रम किंवा कॉलेजमध्ये अभ्यासक्रम काय शिकायचा, आर्थिक धोरण काय असेल, शिक्षणाला किती टक्के खर्च, 2% पण शिक्षणाला खर्च नाहीये बजेटमध्ये, शिक्षणाला किती खर्च, हे सगळं सरकार ठरवतं. आणि म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे, नाहीतर आपल्या भविष्यातील ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांचं काही खरं नाहीये. अजून खरं तर मुद्दे भरपूर आहेत बोलण्यासारखे. एक फक्त मी आता सांगते की शेवटचा मला एक कथा इथे आठवते. आपल्याला करायचं काय आहे, करायचं काय आहे हे एका कथेतून मी फक्त तुम्हाला सांगते की काही पैलवान होते. ते पैलवान रस्त्याने चालले होते. ते चालले होते आणि मागून एक मोठा ट्रक आला. त्या ट्रकने एका पैलवानाला उडवला. त्याच्या पायावरून तो ट्रक गेला आणि मग बाकीचे पैलवान चिडले आणि त्यांनी त्याला ट्रकवाल्याला पकडलं. त्या ड्रायव्हरला खाली उतरवलं आणि त्याला बेदम चोप दिला, बेदम चोप दिला. पण असं का नाही झालं? म्हणजे त्या एका पैलवानाच्या पायावरून चाक गेलं होतं ना, मग त्यांनी चाकाला का नाही मारलं? त्यांनी ट्रकला का नाही मारलं? त्यांनी ड्रायव्हरलाच मारलं. कारण ड्रायव्हिंग तो करत होता ना, स्टेअरिंग, ड्रायव्हिंगचं त्या गाडीचं स्टेअरिंग त्याच्या हातात होतं, म्हणून त्याला मारलं, त्याला चोप दिला. तसंच परिस्थिती, आता राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, परिस्थिती काय आहे हे ओळखून चाकाला मारायचं की ट्रकला मारायचं की स्टेअरिंग ज्याच्या हातात आहे त्या ड्रायव्हरला मारायचं, मत कुणाला द्यायचं? एक मत, एक मूल्य आपल्याला दिलेलं आहे. एक नागरिक, एक मूल्य, एक मत, तो मताचा अधिकार दिलाय. ते मत योग्य ठिकाणी देऊन चोप द्यायचा आहे आपण, तरच लोकशाही, महापुरुषांना जी अपेक्षित होती ती लोकशाही, ती समानता, आर्थिक समानता, सामाजिक समानता, धार्मिक समानता, इथे सगळे आनंदाने, गुण्या गोविंदाने इथे समानतेने नांदतील, हे हा जो अपेक्षित भारत आहे तो भारत तरच नांदणार आहे. म्हणजे इथे बौद्ध राष्ट्र जी संकल्पना, जो डॉक्टर बाबासाहेबांनी इथला 1200 वर्षापूर्वीचा जो बौद्ध धम्म होता तोच त्याला पुनरुज्जीवित केलेला आहे. त्या धम्माचं आपल्याला इथे शांततेचे जे कार्य आहे तरच ते राहणार आहे. म्हणजे एक आपल्याला संधी आहे ड्रायव्हरला चोप देण्याची, ती मताच्या माध्यमातून देण्याची आहे. मेन कोण आहे? मास्टर माइंड कोण आहे? मास्टर माइंड ओळखणं गरजेचं आहे, सावध राहणं गरजेचं आहे. किती बिझी असला तरी आपल्या पुढच्या भवितव्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला सजग राहणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही मागे 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 गावकुसा बाहेर इथेच राहाल, पण हळूहळू गरिबी येत जाणार. हळूहळू तुम्हाला सांगतील आता जयंत्या करायच्या नाही, आता हे करायचं नाही, डीजे वाजवायचं नाही, इतकं डेसिबल, इतक्या वाजेपर्यंत, हे जास्त 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 वाढत जाणार आहे. हे आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. असे अनेक मुद्दे आहेत. मला असं वाटतं आता मी समारोप करावा आणि एक चिमणीची कथा सुद्धा, मला एक छोटीशी कथा आहे की ती एक चिमणी असते, जंगलात असते. जंगलाला एकदा म्हणजे वणवा पेटतो, आग लागते आणि ती चिमणी पळत पळत, सगळे जनावर प्राणी सगळे सैरावैरा धावत सुटतात आणि ती चिमणी सुद्धा काय करते, जाते आणि तलावाकडे जाते. तलावातनं ती पाणी आणते चोचीमध्ये. तिच्या चोचीमध्ये एवढंसं पाणी, एवढा मोठा वणवा कसा विझवेल? तर ती
तिला तो दुसरा फ्रेंड होता, अगं चिमणे वेडी आहेस का, सगळे आपापला जीव वाचवत धावता येतो, तू ते जंगलाकडे चालली आहे परत ते पाणी विझवायला, काय आग विझणार आहे का? तेव्हा ती चिमणी म्हणाली की इथे जेव्हा त्या वनवा पेटल्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासात आग कोणी लावली यात माझं नाव नसेल, आग कोणी विझवली यात माझं नाव असेल. आणि म्हणून ऋतू पार्कचे जे सोसायटीचे लोक असतील, जेव्हा जेव्हा कुठे जेव्हा जेव्हा आपल्या समाजाच्या विरोधात आंदोलनं होतील, इथे अन्याय होईल, तेव्हा तुमचा तो चिमणी इतका वाटा असलाच पाहिजे असा विचार जर प्रत्येकाने केला तर आपलं संघटन दिसून येणार आहे. संघटनेमध्ये फार मोठी ताकद आहे आणि आपल्याला आपल्या मागे आपल्या बुद्धाचा धम्म आहे. तो धम्म इतका साधा नाही. मॅक्स वेबर नावाचा जो मोठा समाज, इंटरनॅशनल लेवलचा मॅक्स वेबर नावाचा मोठा समाजशास्त्रज्ञ आहे, तो समाजशास्त्रज्ञ काय म्हणतो की बौद्ध धम्म हा बुद्धिजीवी लोकांचा धम्म आहे, विचारवंतांचा धम्म आहे आणि त्या धम्माचे पायिक आहोत. म्हणून आपली बुद्धी आपल्याला सजग ठेवायची. आपण बुद्धिजीवी आहोत, आपल्या मागे फार मोठी धुरा आहे. आपण या समाजाच्या रथाचे आपण रथ चालक आहोत. तो जो रथाचा गाडा आपल्याला मागे न्यायचा नाहीये, तो आपल्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि हा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणूनच इथे की आपल्याला बाबासाहेबांनी शान से जीना सिखाया भीम ने, शान से जीना सिखाया भीम ने, सर उठा के चलना भीम ने चलना सिखाया भीम ने, सर उठा के चलना सिखाया भीम ने, याद रखना भीम जी को, याद रखना भीम जी को, क्योंकि बुद्ध भी कहना सिखाया है भीम ने, बुद्ध भी कहना सिखाया है भीम ने. आणि या बौद्ध राष्ट्राच्या निर्मितीसाठी सगळ्या बौद्धांनी एकत्र येणं ही काळाची गरज ठरलेली आहे, नाहीतर त्या कथेप्रमाणे होणार आहे. आणि त्या कथेप्रमाणे इथे पोपट कोण आहे, राक्षस कोण आहे, चाकाला मारायचं, ट्रकला मारायचं की त्या ड्रायव्हरला मारायचं. आपला खरा इतिहास लपवून ठेवलेला आहे, तो खरा इतिहास शोधायचं. आणि गोड 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 बोलणारे आपले आहेत का नक्की, हा विचार करायचा आहे. 2029 मध्ये जी निवडणूक येणार आहे, कुठल्याही आमिषाला बळी न ठरता, आपण नाहीच ठरणार, पण आम्ही म्हणजे आपल्या मधल्या अज्ञानापायी आपलं चुकीचं मतदान गेलं असं होता कामा नये. जिथे आपली विचारधारा आहे त्या विचारधारेलाच मत द्यायचं आहे आणि ड्रायव्हरला चोप द्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत संपवते. मला संधी दिली आपण त्याबद्दल खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आपण एवढा वेळ झाला तरी ऐकलं. जय भीम, जय भारत.